नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7। सावदा येथे प्रभू श्रीरामचंद्र यांचे विषयी निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध। आज येथील दुर्गामाता चौकात सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास प्रभू श्रीरामचंद्र यांचे विषयी निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व शिवसेना युती तसेच श्रीराम भक्तांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला चपला मारत निषेध व्यक्त केला। या प्रसंगी राष्ट्रीय परिषदेचे डॉक्टर अतुल सरोदे, भाजपा शहर अध्यक्ष जे.के. भारंबे, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, ॲडव्होकेट कालिदास ठाकूर, अभय वारके यांच्यासह भाजपा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते। मागचा विचार नाही करायचा। शरद पवारांचा खरा पिटवायचा। आलं जाय ना ते लाय गावऱ्याचे कोण बोलतात? अरे लाय गावऱ्याचे थांबा 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 कड़वा है जितेंद्र आव्हाड कड़वा है, इनका पत्ता कड़वा है जितेंद्र आव्हाड कड़वा है। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय। कागद घ्या ना, कागद घ्या। पेटला तो चला बाजूला पत्ता कड़वा है, इनका पत्ता कड़वा है। जय श्री राम, जय श्री राम। शरद पवारच्या बिजवाळीचा शरद पवारच्या बिजवाळीचा जय श्री राम, जय श्री राम। बोल बोला बोला बोला। नाव सांगतो पहिले। दोन आहे आव्हाड याचा निषेध हो, जैतुद्दीन आव्हाड याचा निषेध हो, जैतुद्दीन आव्हाड याचा निषेध हो। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे समस्त जगाकरता मानवतेचे उदाहरण आहे। त्यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा सावदा शहर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही निषेध करतो। डॉक्टर आपल्या समस्त जे जनता आहे त्यांच्या भावनांशी खेळण्याचा सध्या पूर आलेला आहे आणि ज्यांना हिंदूंची होणारी एकजूट सहन होत नाही आहे असे सगळे अतिशय सडक्या विचाराचे, सडक्या मेंदूचे जे लोक आहेत ते कायम हिंदूंविषयी, रामाविषयी काही ना काही घाण बोलायचं। राम 14 वर्ष वनवासात शिकार करून खायचा, म्हणजे तो मांसाहारी होता, अशा प्रकारच्या घाणेरडे वक्तव्य करून हे डेफिनेटली दुसऱ्या समाजाला स्वतःच्या जवळ ओढण्यासाठी हिंदूंना लाथा मारायचा हे षडयंत्र जे आहे याचा आम्ही सगळे कडक शब्दामध्ये निषेध करतो आहे।
आणि असे पुन्हा कोणी हिंमत करू नये, नाहीतर हिमतीचा जवाब जो आहे हा रस्त्यावर उतरून दिला जाईल, एवढं त्यांना आपण दम भरूया आपल्या सगळ्यांतर्फे. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि सर्व प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल अतिशय खालच्या शब्दामध्ये जी निंदनीय अशी भाषा आहे प्रभू रामचंद्राबद्दल वापरली. ज्या शाकाहार मांसाहाराचा ते विषय त्या ठिकाणी मांडला आणि बहुजनांचा आहार हा मांसाहार आहे असं प्रतिपादन त्या ठिकाणी केलं. मी बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या फलमूल शानो दांतो तापसो धर्मचारिणो पुत्रो दाशरथस्यो भ्रातरो राम लक्ष्मणो, याच्यामध्ये बुधकौशिक ऋषींनी रामाच्या वनवासाच्या काळातलं त्यांचं आहार विहार आणि आहार आचार या संदर्भातलं वर्णन केलेलं आहे. कंदमुळं खाऊन रामाला वनवास भोगायचा होता, त्या ठिकाणी राजविलास भोगण्यासाठी राम कधी गेलेला नव्हता. रामाला स्वतःच्या वडिलांची आज्ञा म्हणून रामाने वनवास पत्करला होता. आणि शबरीची बोरं आपण प्रसिद्ध आहे, आपण बघितलं होतं. आणि असा सहिष्णू असणारा आमचा राम या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी ज्या भाषेत रामाबद्दल अश्लाघ्य असं वक्तव्य केलेलं आहे, या तमाम हिंदू बांधवांच्या, तमाम देशभरातल्या हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावण्याचं पातक जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. आणि आम्ही सर्व रामभक्त या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या या अश्लाघ्य कृतीचा जाहीर निषेध करीत आहोत. आणि माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की या अश्लाघ्य अशा वक्तव्याचं आपण येणाऱ्या निवडणुकीतून योग्य ते उत्तर द्या. आणि या रामाच्या विरोधकांना मी पुढचा शब्दही वापरेल, कदाचित की या रावणाच्या विचारांच्या लोकांना त्यांची जागा दाखवा आणि पुनश्च आपल्या रामाच्या जय जयकाराने आम्ही या ठिकाणचं निषेध आंदोलन समापन करीत आहोत. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, भारतीय जनता जैनुद्दीन आव्हाड यांचा निषेध असो. जयकारे वीर बजरंगी, भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा, जय श्रीराम. भारत माता की जय.